नागपूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचे आरोप होत आहेत। पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह त्यांच्या परिसरातील तब्बल 400 मतदारांची नावं ही दुसऱ्या मतदार यादीत आल्यानं गोंधळ निर्माण झालाय। सतरंजीपुरा येथील मतदारांची नावं ही शांतीनगर येथील मतदान केंद्रांवर दाखवण्यात आली आहेत आणि त्यावर स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महापालिका प्रशासन झोपलंय का असा सवाल त्यांनी केला। पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात 30 ते 35 हजार मतदारांची नावं त्यांच्या नेहमीच्या मतदान केंद्रांऐवजी वेगळ्याच मतदान केंद्रांवर दाखवण्यात आल्याचा आरोपही आमदार खोपडे यांनी केला। माझं मतदान केंद्र सतरंजीपुरामध्ये होतं, त्याचा भाग क्रमांक 163 आहे। माझ्या आजूबाजूचे सगळ्याचे अंदाजे 400 ते 450 मतदान हे प्रभाग 5 मध्ये टाकण्यात आले आणि तिच्या बी बूथ 163 दाखवण्यात आला। प्रभाग 5 म्हणजे नागपूरचा कुठला भाग? शांतीनगरचा भाग आहे आणि प्रभाग 5 मध्ये बी 163 नंबरचा बूथ दाखवला आणि इथं बी 163 नंबरचा बूथ दाखवला। एका विधानसभेमध्ये 2 बूथ एकाच याचे होऊ शकत नाही। मी तक्रार दाखल केली तर त्यांनी पत्र दिलं मला की आमची टायपिंग मिस्टेक झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।